अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांबद्दल बोलताना मत्स्य विभाग बाब क्रमांक 70, 72, 73, 74, पृष्ठ क्रमांक 43, 44 आणि 45. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मला मत्स्य विभाग मंत्री सन्माननीय नितेशजी राणे आणि मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानायचे आहेत की मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत त्यांनी भरीव निधीची तरतूद केलेली आहे। याच निधी अंतर्गत मासेमारी बंदीचा जो कालावधी शासन 2 महिन्यापर्यंत बंदी करतो, त्या कालावधीमध्ये मच्छीमारांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने खावटी योजनेसारखी योजना सुरू करावी अशी मागणी मी अध्यक्ष महोदय करत आहे। तसंच माझ्या मतदारसंघातील लागे बंदर येथे 2 जेट्टींना जोडणारा रस्ता, मासळी उतरवण्याचे केंद्र उभारण्याचा 20 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे। त्यास प्रशासकीय मान्यता देऊन निधी देण्याची मागणी मी शासनाकडे करत आहे। तसंच अध्यक्ष महोदय, वसईमध्ये अत्याधुनिक मत्स्य प्रशिक्षण केंद्राचा प्रस्तावही शासनाकडे गेलेला आहे, जागा निश्चित झालेली आहे, त्यासाठी निधी मंजूर करावा। अध्यक्ष महोदय, 1च मिनिट झालेले आहे अध्यक्ष महोदय, याच योजनेअंतर्गत पालिका तेथे मत्स्य बाजार या योजनेअंतर्गत पापडी, पारनाका, माणिकपूर, नायगाव, होळी, पाचूबंदर, अर्नाळा येथे मत्स्य बाजारांची निर्मिती करावी अध्यक्ष महोदय। तसंच सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या सगळ्याच मच्छीमारांना डिझेल या युद्ध स्थितीमुळे डिझेल महाग झाल्यामुळे हे सगळे मच्छीमार बल्क कन्झ्युमरमध्ये येतात अध्यक्ष महोदय। जसा गुजरात राज्याने बल्क कन्झ्युमर चा वगळण्याचा निर्णय घेतला, तसाच निर्णय महाराष्ट्र शासनानेही या मच्छीमारांसाठी घ्यावा आणि केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करावा अशी मागणी मी करते। अध्यक्ष महोदय, शेवटची सार्वजनिक विभागाची मागणी बाब क्रमांक 223 आणि पृष्ठ क्रमांक 145, वसई नवघर येथे 100 खाटांचं रुग्णालय 2014 मध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे, परंतु अजूनपर्यंत ती लाल फितीमध्येच अडकून राहिलेलं आहे रुग्णालय। ह्याच्या 106 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन, विशेष बाब म्हणून या प्रस्तावाला मंजुरी देऊन लवकरात लवकर हे रुग्णालयाचं काम सुरू करावं अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय। धन्यवाद।